आता रोज वेगळ्या वेगळ्या भाज्या आणायच्या तर कुठून, आहे ना. म्हणजे जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते तर आपण रोजच बनवतो. तर मग आता बनवायला राहिलं होतं ते म्हणजे आपलं कडू कारलं. त्याचा नंबर आज आलाच शेवटी. कडू कारलं घेतलं बनवायला. मागच्या वेळेस तिखटवालं बनवलेलं, ह्यावेळेस जरा वेगळ्या प्रकारचं कारल्याची भाजी बनवते. तर इथे मी काल ऑफिसवरून येता येताच 1 पाव किलो कारली घेऊन आली होती. तर विचार केला की कारल्याची भाजी रात्री जेवणामध्ये बनवेल, पण रात्री मी दुसरीच भाजी बनवलेली. तर म्हणून आता मी बनवायला घेतले टिफिनसाठी सकाळच्या, म्हणजेच दुपारच्या टिफिनसाठी सकाळी बनवायला घेतली होती. कारली हे गुणकारी फळभाजी आहे, त्यासाठी आपण याचा आहारामध्ये वापर करायला पाहिजे. पण कारली पूर्ण कडू असतील तर ते जात पण नाही ना, त्यासाठी मग जरा चवीला पण बनवायला पाहिजे. म्हणून माझी एक अशी ट्रिक असते, जी मी कारली जी आहेत ना ती स्वच्छ धुते, मधून कापून घेते आणि ते मी एका पाण्यामध्ये मीठ टाकून उकळायला ठेवते. ॲटलिस्ट 5 ते जास्तीत जास्त 10 मिनिटे. म्हणजे पाणी मधून पूर्ण कडूपणा पण जातो, पूर्ण नाही जात पण ॲटलिस्ट 50-40% तरी निघून जातो आणि सोबतच ते उकडून पण होतात. मग नंतर आपण जेव्हा भाजी बनवतो तेव्हा पाणी टाकण्याची पण काय आवश्यकता नसते, कारण कारली छान मऊ झालेली असतात. तर आता ही कारली जी आहे ते उकळेपर्यंत मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक, लसूण आणि 1 टोमॅटो स्वच्छ धुवून कापून घेतला आहे. त्यामधील बिया पण काढू शकतो हवं तर. मी अर्ध्या बिया काढलेल्या आहेत, जेवढ्या हाताला येतील तेवढ्या. आणि कोथिंबीर घेतली आहे, स्वच्छ धुवून कापून टाकली आहे. आणि यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत शेंगदाणे, कारण भरलेली कारली बनवताना आपल्याला हा मसाला वापरायला गरजेचाच असतो, त्याशिवाय चव जास्त चांगली येत नाही. हे झाला माझा मसाला, जे मी मिक्सरला बारीक करून घेतले. आणि आता हे मी एका डिशमध्ये काढून घेते. हे असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे. आता हे मी थोडा वेळ बाजूला ठेवते, कारण जी कारली आहेत ती ऑलमोस्ट अशी उकळत आलेली आहेत, म्हणजे उकळून झालेली आहेत. छान मऊ अशी कारली उकडलेत. आता मी गॅसचा फ्लेम बंद करते आणि हे जी कारली आहे त्याचं गरम पाणी काढून टाकते. आणि ह्याच्या मधल्या ज्या बिया आहेत त्या कोणालाच नाही आवडत, मला वाटते कोणीच नसतील खात, म्हणून मी पण आहे ना हे काढून टाकते बाजूला. तर अशी कारल्यातल्या ह्या बिया सगळ्या बाहेर काढून घेते एक एक. थोडेसे गरम आहेत कारली, म्हणून त्या चाकूच्या सहाय्याने काढत होते पण नाही जमलं. शेवटी त्याच्यावर थंड पाणी टाकून सगळ्या बिया काढून घेतल्या एक एक करून. आणि ती कारली एका बाउलमध्ये काढून घेते. जो मसाला मी इकडे वाटण बारीक करून ठेवलेला आहे त्यामध्ये इथे मी मीठ टाकते 1.5 चमचे बरोबर. आणि यामध्ये तुम्हाला जर चटणी टाकायची असेल तर तुम्ही तिखटवालं कारलं बनवू शकता, पण मी पिवळं जसं मिठाचं कारलं, मिठाचं वांगं बोलतो मी, त्यानुसार हे बनवते. तर यामध्ये मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर आणि थोडीशी म्हणजेच अर्धा चमच्याच्या कमी मी ओवा याच्यामध्ये टाकलेला आहे. हे झाला आपला मसाला रेडी. आता ह्याला आपल्याला करायचं आहे एकजीव करून झाल्यावरती आपल्याला हे एक एक करून जी कारली आहेत आपली उकडवलेली त्यामध्ये भरून घ्यायचे आहेत. तर हे जे कारली आहेत खायला खरोखर खूप छान लागतात. लहानापासून मोठ्यापर्यंत कोणी पण ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा तांदळाची भाकरी चपातीसोबत आवडीने खाऊ शकेल, एवढंच चवीला बनतात. आणि खूप टाईम पण नाही लागत. आता तुम्ही बघितलंच असेल प्रोसेस. फक्त कापून घ्यायच्या आहेत, उकळत्या पाण्यातून काढायच्या आहेत 5 ते 10 मिनटं ठेवून. मोठा गॅस केला की 1-5 मिनटामध्ये होऊन जातात. आणि त्यातल्या बिया काढून हे असं मस्त सारण बनवायचं आहे, वाटण छान जसं मी आता दाखवलं आहे. आणि तसं बनवून छान एका, आता काय करायचं, हे माझं झालं भरून एक एक करून कारली. तर आता मी एका फ्लेमवरती गॅसवरती मीडियम फ्लेमवरती एक पॅन ठेवला आहे. त्यामध्ये 1.5 चमचे तेल टाकून घेतले खायचं. आणि जे भरलेली कारली आहेत ती एक एक करून यामध्ये टाकून घेते. आता हे कारलं जे आहे टाकलेलं आहे छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे एकदम बारीक फ्लेमवरती. आणि जोपर्यंत ह्याचा जो कच्चा सुगंध आहे तो जोपर्यंत अशा छान फोडणीमध्ये कन्वर्ट नाही होत तोपर्यंत, कारण आपण ह्यात सगळा मसाला कच्चा टाकलेला आहे, जसे की कच्चा लसूण, अद्रक, टोमॅटो. तर मग हे सगळं छान परतवून घ्यायचं आहे, जसे की मी ऑलरेडी परतवून घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर पण गार्निश केली. तर बघू शकता एकदम जबरदस्त कारल्याची भाजी रेडी आहे. या खायला आणि सबस्क्राईब करा चॅनलला जर आवड